राष्ट्रीय एकता मराठी निबंध एकात्मतेचं बल आहे हे वाक्य राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व स्पष्ट करते। राष्ट्रीय एकता म्हणजे विविध जाती, धर्म, भाषा आणि प्रांतांमधील लोकांना एका सूत्रात बांधणारी ताकद होय। ही एकता हीच खरी देशभक्ती आहे। भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी एकता ही जीवनावश्यक ठरते। एकजूट राष्ट्र हे सर्वांना तोंड देऊ शकते। जेव्हा सर्व लोक एक होऊन एकच ओढ उभे राहतात तेव्हा कोणत्याही आपत्तीवर मात करणे शक्य होते। एकता ही देशाच्या प्रगतीचा पाया आहे। जो देश आंतरिक कलहाने खचखटाट होतो तो परकीय आक्रमणासही बळी पडतो। म्हणूनच असे म्हणतात की घरात भांडणे, बाहेर हसणे यामुळे फक्त दुर्बलता येते। भारतात हा विविधतेत एकता यासाठी ओळखला जातो। इथे शेकडो भाषा, जमाती आणि पंथ आहे, पण सर्वांना एकच बांधणारा धागा म्हणजे भारतीय हीच आपली खरी ओळख आहे। भारतातील एकता ही निरनिराळ्या फुलांची एक माळ सारखी आहे। प्रत्येक फूल वेगळे आणि सुंदर आहे, पण सर्व एकत्र येऊन एकच माळ बनतात। दुर्दैवाने काही गोष्टी या एकतेसाठी अंधारात काजवी यासारख्या अडथळे निर्माण करतात। धर्माच्या नावावर तणाव निर्माण करणारे, आपल्या प्रांताला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे, एखाद्या भाषेच्या बाबतीत दुराग्रह दाखवणे, जातीच्या आधारावर भेदभाव करणे ही सर्व समाजाच्या अंगावरचे खाज आहे जी एकतेचा पाया उखडून टाकतात। एकता साधण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाऊल पुढे टाकावे लागते। नागरिकांमध्ये देशभक्ती आणि सहिष्णुतेची भावना शिक्षणाद्वारे रुजली पाहिजे। समान संधी, देशातील सर्व नागरिकांना समान संधी मिळाल्या पाहिजे, ज्यामुळे तेलभरही पाणी राहणार नाही। राष्ट्रीय सण, स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन सारखे सण एकत्रितपणे साजरे केले पाहिजेत। वेगळे विचार मांडणाऱ्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे। एकमेकांचे कळले पाहिजे। सोशल मीडिया आणि दैनंदिन जीवनात अफवा पसरवणे टाळून सामाजिक सौहार्द राखले पाहिजे। राष्ट्रीय एकता ही कोरड्या घोषणांनी येत नाही, ती प्रत्येक नागरिकांच्या मनातून निर्माण व्हायला हवी। आपण सर्वांनी हातात हात देऊन देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे। विविधता हा आपला गौरव आहे, त्याच्या कमजोरी समजू नका, कारण जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण अजिंक्य आहोत। एकत्रित भारत हाच खरा भारत आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।